नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज ना मी 5 डाळी मिक्स करून छान अशी आमटी बनवणार आहे। खूप भारी लागते आणि बनवायला एकदम सोपी आहे आणि ही ना आपण गरम गरम भातासोबत वगैरे खाऊ शकतो। तर ती कशी बनवायची आणि कोणकोणत्या मी डाळी घेतलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे आता पुढे व्हिडिओमध्ये। तर इथे बघा किती छान अशी घट्टसर डाळ होते, आपण टिफिनला पण नेऊ शकतो ती। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एका ना मी बाउलमध्ये मूग डाळ घेतले 2 चमचे, 2 चमचे तूर डाळ घ्यायची आणि 2 चमचे मसूर डाळ घ्यायची आणि उडीद डाळ 1 चमचा घ्यायची आणि चणा डाळ 1 चमचा घ्यायची। कारण उडीद डाळने कसं डाळ म्हणजे घट्ट होतं, आमटी आपली आहे ना ती घट्ट होते, त्याच्यामुळे 1 चमचाच घ्यायची ती। तर आता बघा ह्या सगळ्या डाळी आहेत ना ते मिक्स करून घ्यायच्या आणि 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतल्या मी। तर इथे बघा आता धुवून घेतलेल्या डाळी आहेत ना त्या मी कुकरला लावणार आहे। त्याच्यामुळे हे बघा कुकरमध्ये मी काढून घेतली डाळ आणि त्यामध्ये ना 1.5 ग्लास पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हळद घालायची पाव चमचा आणि आता व्यवस्थित मिक्स करून आहे ना कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्यांमध्ये छान आपली डाळ शिजते। तर आता तुम्हाला इथे दाखवते बघा, हे बघा छान अगदी आपली डाळ आता ही शिजलेली आहे इथे बघा। तर आता काय करायचं, आपण ना ही मिक्स करून घ्यायची आहे डाळ, थोडं पाणी घालून 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं, म्हणजे जास्त पातळ पण नाही ठेवायची। तर आधी ना आता ही चांगली व्यवस्थित अशी घोटून घ्यायची, म्हणजे मिक्स करून घ्यायची आणि आता आपण फोडणी देऊया। फोडणीला इथे बघा 3 चमचे म्हणजे तूप घातलेलं आहे। तुपाच्या फोडणीमुळे कसं ही डाळीला चांगली छान अशी चव येते आणि सुगंध पण खूप छान येतो। तर इथे बघा मी तूप गरम करून घेतलं 3 चमचे, त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं, पाव चमचा हिंग घातला, 1 मिरची घातलेली आहे, त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा। आता कांदा ना हलका असा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला मी परतून घेणार आहे। तर हे बघा आता हलका रंग आला आहे त्याला आणि छान परतला गेला कांदा। त्यानंतर इथे आलं लसूणची पेस्ट 1 चमचा घातली मी, तीसुद्धा आता या कांद्यासोबत चांगली परतून घेते। आता दोन्ही परतून झालं ना की यामध्ये मी घातला 1 टॅमॅटो बारीक चिरलेला, तो सुद्धा या सगळ्यासोबत चांगला अगदी बारीक चिरून म्हणजे परतून घ्यायचा। त्यानंतर 1 चमचा तिखट घातलं आहे, धणे पावडर घातली अर्धा चमचा आणि गरम मसाला घातलेला आहे। आता हे व्यवस्थित एकदा परत असं परतून घ्यायचं तेलावरती। त्यानंतर आपण आता ही उकडून मिक्स करून डाळ घेतली ना ती घालायची यामध्ये। आता हळद आपण सुरुवातीलाच घातली होती म्हणून मी आता घातलेली नाही आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि जेवढी तुम्हाला आता म्हणजे घट्ट किंवा पातळ हवे ना त्याप्रमाणे पाणी घालायचं। तर आता इथे बघा मी मीडियमच ठेवणार आहे, जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही, हे बघा। आणि थंड झाली ना की ही डाळ थोडीशी घट्ट होते, त्याच्यामुळे पाणी मी थोडंसं जास्त घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालूया। सुरुवातीला पण आपण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं कमी घालायचं। त्यानंतर कसुरी मेथी घेतली 1 चमचा आणि त्यात ती म्हणजे हातावरती अशी चुरून घ्यायची आणि ती यामध्ये मिक्स करायची, म्हणजे छान सुगंध येतो। आता हे बघा डाळीला छान असं उकळी आलेली आहे आणि आपली आता ही डाळ छान तयार झाली। यावरती कोथिंबीर घालायची, आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी घातली नाही। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही ना डाळ गरम गरम भातासोबत छान लागते। धन्यवाद।